गुजरात सीआयडी गुन्हे शाखा 450 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्यात गुजरात टायटन्सचा खेळाडू शुभमन गिलसह 4 क्रिकेटपटूंना समन्स बजावण्याची शक्यता आहे. गिलशिवाय साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि मोहित शर्मा यांनाही सीआयडी चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूपेंद्र सिंग झाला यांनी चौकशी दरम्यान कबुली दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे, ज्यामध्ये त्यांनी क्रिकेटपटूंनी केलेल्या गुंतवणुकीचे पैसे परत करू शकत नसल्याचं कबूल केलं आहे. झावर गुजरातमध्ये 450 कोटी रुपयांचा पॉन्झी योजनेचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. अहवालानुसार गिल यांनी 1.95 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, तर मोहित, साई आणि राहुल यांनी छोटी गुंतवणूक केली. गिल सध्या ऑस्ट्रेलियात राष्ट्रीय कर्तव्यावर असल्याने सीआयडीने खेळाडूंना नंतर बोलवण्याची योजना आखली आहे. भूपेंद्र सिंग झा यांनी केलेल्या 450 कोटी रुपयांचा चिट फंड घोटाळा ही एक मोठ्या प्रमाणात पॉन्झी योजना आहे, ज्याने संपूर्ण गुजरातमध्ये सुमारे 11,000 गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. BZ फायनान्शियल सर्व्हिसेस या त्याच्या फर्मद्वारे काम करताना झालाने गुंतवणूकदारांना मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्यासाठी 36% वार्षिक परतावा देण्याचं वचन दिलं. 2020 ते 2024 दरम्यान घोटाळ्याची सोय करण्यासाठी त्यांनी राज्यभर 17 कार्यालये स्थापन केली. झालाने चौकशीत कबूल केल्याने गुंतवलेले पैसे परत करता आले नाहीत. या घोटाळ्यामुळे गुंतवणूकदाराचं लक्षणीय आर्थिक नुकसान झालंय. अधिकारी आता फसवणुकीशी संबंधित ऑपरेशन्स आणि मालमत्तेची चौकशी करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक परीक्षिता राठोड यांच्या म्हणण्यानुसार भूपेंद्र सिंह झाने उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांना BZ फायनान्शियल सर्व्हिसेस या फर्ममध्ये गुंतवणूक करून लोकांना फसवलंय. अटकेपासून दूर राहणाऱ्या आरोपीला अधिकाऱ्यांनी 7 डिसेंबर रोजी अटक केली आणि सध्या तो कोठडीत आहे. त्याच्या कोठडीची मुदत 4 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.